हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर वेस्ट सिटी व्हिडिओ. आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची होणार आहे कारण की तुम्हाला माहित आहे कालपासून कॅपराउंड 3 चे ऑप्शन फॉर्म रिलीज झालेले आहेत आणि जर तुम्ही आता भरून घेतले नसेल तर फॉर्म भरून घ्या. तुम्हाला आज आणि उद्या तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर तुमची लिस्ट केअरफुली बनवलेली असेल अकॉर्डिंग टू कॅप 2 ची पर्सेंटाईल आणि तशी तुम्ही लिस्ट अरेंज केलेली असेल तर लिस्ट तुम्हाला पेस्ट करायची आहे. लिस्ट पूर्ण केअरफुली पेस्ट करायची आहे आणि मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखे 136 रूल अजूनही अवेलेबल आहे. पहिले 6 प्रिफरन्स अकॉर्डिंग टू आणि केअरफुली टाका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कॅपराउंड 3 चे ऑप्शन फॉर्म पूर्णपणे कसा भरायचा आहे. तसं पहिले तुम्ही पाहू शकता हे सीईटीचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, सीईटीची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला आपण दरवेळेस करतो सीईटी एक्झामिनेशन पोर्टलवर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून रजिस्टर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस पाहायला भेटेल. तिथे तुम्हाला एक पॉपअप येईल की इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 3 इथे आणि तुम्हाला इथे बाकी तुमचे ऑप्शन्स भेटतील. तुम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे ते आणि हे काही इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन बघायला भेटतील. इन्स्ट्रक्शन हे खूप इम्पॉर्टंट असतात. इन्स्ट्रक्शन तुम्ही रीड करू शकता आणि रीड केलीही पाहिजे. तुम्हाला फक्त खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल खाली केलेल्या नंतर तुम्हाला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म असं तुम्हाला विंडो पाहायला भेटेल. सिम्पली पुढे फर्दर प्रोसेस करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही एक पॉपअप आणि ऑप्शन पाहायला भेटेल की वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन प्रिव्हियस कॅप राउंड. म्हणजे आपण कॅप राउंड 2 साठी जी ऑप्शन लिस्ट टाकली होती ती लिस्ट तुम्हाला कंटिन्यू करायची आहे का नवीन लिस्ट तुम्हाला अपडेट करायची. तर तुम्हाला तीच लिस्ट कंटिन्यू करत असाल तर विदाउट एनी चेंजेस तुम्हाला काही चेंज न करता तीच लिस्ट फक्त ऑटोमॅटिक सबमिट करायची असेल तर तुम्हाला येस वर क्लिक करायचं आहे. बट तुम्हाला एक नवीन अपडेटेड लिस्ट जर पेस्ट करायची असेल तर तुम्हाला सिम्पली नो वर क्लिक करून सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढं तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला असा काही विंडो ओपन होईल. जर तुम्ही येस केलं तर तुमची ऑलरेडी कॅप राउंड 2 ला भरलेली लिस्ट मला पूर्ण येऊन जाईल आणि तुम्हाला फक्त सबमिट करायची आहे. पण तुम्ही जेव्हा नो ऑप्शनला क्लिक करणार तुम्हाला असे काही ऑप्शन पाहायला भेटतील. म्हणजेच आपण मागच्या वेळेस जसं केलं होतं तसंच. तर सिलेक्ट कोर्स नेम तुम्ही पाहू शकता. तुम्हाला इथे कोर्सेस सिलेक्ट करायचे आहेत. तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. नंतर कोर्स स्टेटस आणि ऑटोनॉमिक स्टेटस, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, बोथ आणि मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी स्टेटस आणि TFW येस ऑर नो. जर तुम्ही ऑलरेडी तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कन्फर्मेशन फॉर्म मध्ये तुम्ही TFW नो केला असेल तर इथे ऑटोमॅटिक नो येऊन जाईल. पण तुम्ही येस केला असेल तर इथं ऑटोमॅटिक येस किंवा ऑल येऊन जाईल. दॅट इज डिपेंड ऑन युअर फॉर्म. म्हणजे आता तुम्हाला सिलेक्ट कोर्स करून तुमचे कॉलेज ऍड वगैरे करून घ्यायचे आहे. अशा काही तुम्हाला कॉलेज ऍड केल्यानंतर तुम्हाला असं काही लिस्ट येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म आणि सेव्ह आणि प्रोसिडर करून क्लिक करून तुम्हाला असे काही लिस्ट पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला इथं प्रेफरन्स सेट करायचे आहेत. जर तुम्ही कॉलेज फक्त ऍड केलेत आणि प्रेफरन्स तुम्हाला इथे सेट करायचं स्टेप नंबर 3 मध्ये. इथे तुम्ही पाहू शकता जर DYPAT लाखोडीला फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे, MIT ला सेकंड प्रेफरन्स दिलेला आहे, नंतर MITच्या मेकॅनिकल ब्रांचला TFW नाही तर थर्ड ब्रांच दिला. असे काही एक एक्झाम्पल आहे. तुम्ही अशी काही सेट प्रेफरन्स देऊ शकता. हा प्रेफरन्स तुमच्या लिस्टला तिथे अप्रूव्ह केला जाणार सीईटी सेल कडून. यानंतर तुम्हाला फक्त थोडा स्क्रोल वगैरे करायचा आहे. पूर्ण प्रेफरन्स तुमचे एकदा देऊन झाले अकॉर्डिंग टू युअर लिस्ट. प्रेफरन्स तुम्हाला नेहमी चेक करायचे आहेत. आपण आपली जशी लिस्ट बनवलेली आहे ती एक्झॅक्ट आहे का नाही. कारण की हे प्रेफरन्सवर तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस खूप आहेत. सो चेक दिस प्रेफरन्सेस व्हेरी केअरफुली. त्यानंतर जर तुमचे प्रेफरन्स चुकले असतील तर तुम्ही तर रिसीट माय प्रेफरन्सवर पण क्लिक करून परत प्रेफरन्स देऊ शकता. बट प्रेफरन्स जर ओके आहे, तुम्हाला पुढच्या प्रोसेसला फर्दर प्रोसेसला अप्रूव्ह करायचं आहे, तुम्हाला फक्त सेव्ह आणि प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर पुढे असं काही एक टॅब ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही दिलेल्या प्रेफरन्स नुसार प्रेफरन्स नंबर, इन्स्टिट्यूट कोड, इन्स्टिट्यूट नेम, युनिव्हर्सिटी नेम, SL, HU, OHU सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. कोर्स नेम आणि त्या कोर्सचा चॉईस कोड ही तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही TFW म्हणून अप्लाय केले, लेडीज सीटला, फिमेलचं कॉलेज आहे किंवा जनरल कॅटेगरी तुम्हाला सर्व तिथे पाहायला भेटेल. ही पण लिस्ट एकदा तुम्हाला पूर्ण चेक करून घ्यायची आहे. एखादा कॉलेज मिस झाला आहे तर इन्सर्ट चॉईस कोड वरून तुम्ही मिस ऍड करू शकता. इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली पण तुम्ही ऍड करू शकता किंवा एखादं समज तुम्हाला 3 नंबरचं कॉलेज 4 नंबरला हवं होतं परंतु ते चुकून 3 नंबरला गेले, त्यासाठी तुम्हाला इथं मूव्ह चॉईस कोड हा ऑप्शन सीईटीसीने प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर मूव्ह चॉईस कोडवरून मला फक्त सांगायचं आहे कोणता ऑप्शन कुठे मूव्ह करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं 3 नंबरचं हे 4 नंबरलाही मूव्ह होऊ शकतं, 4 नंबरचं 3 ला मूव्ह होऊ शकतं.
दिस इज यू हॅव टू फिल केअरफुली. हा तुम्ही पाहू शकता ऑप्शन फॉर्म समोर 3 स्टेप आहे. त्यानंतर तुम्हाला एकदा पूर्ण लिस्ट कन्फर्म झाली, तुम्ही इथं पाहिलं, तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. चेंज प्रेफरन्स, जर तुम्हाला प्रेफरन्स चेंज करायचा असेल तर, जर प्रेफरन्स चेंज नाही करायचे, एकदम ओके आहे, ओनली सिम्पली सेव्ह आणि प्रोसीड वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत असा एक टॅब ओपन पाहायला भेटेल, कन्फर्मेशन युअर ऑप्शन फॉर्म. इथे तुम्हाला फक्त प्रेफरन्स नंबर आणि त्याच कॉलेजचे चॉईस कोड, TFWS आणि कोणती जनरल कॅटेगरी आहे तुम्ही इथे पाहू शकता. ही TFWS सीट आहे, तिथे तुम्हाला टी पाहायला भेटतोय, तुम्ही पाहू शकता. बाकी तुम्हाला इथे तुम्ही इन्सर्ट वगैरे करू शकता. एकदा ही लिस्ट तुम्ही चेक करून घेतली की तुम्ही लिस्ट ओके एकदम आहे, तर त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. इथे नोट आहे, नोट तुम्ही वाचू शकता आणि ऑप्शन फॉर्म तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. याआधी तुमचे सर्व स्टेप्स तुम्ही क्लिअर केअरफुली बघून घेतलेले आहेत, एकही त्यामध्ये चूक नाही. असा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करण्यासाठी हा रेडी झालेला आहे. त्याचं मिनिंग आहे, तर कन्फर्म ऑप्शन फॉर्म तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येईल की I agree to confirm my option form. I am aware that I will not able to modify, change, alter my choices once I confirm the option form. तुम्हाला जस्ट ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि असा प्रॉब्लेम तुम्हाला इथं ओके तुम्ही क्लिक केले, तुम्हाला असं काही टॅब ओपन होईल. तर जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे, मोबाईल नंबर एक ओटीपी येईल किंवा ईमेल ऍड्रेसवर एक ओटीपी येईल. ओटीपी तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. नंतर हा जो खाली कॅप्चा दिलेला आहे, तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे ऍज इट इज. आणि लास्ट स्टेप कन्फर्म ऑप्शन फॉर्मवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर विदिन सेकंड तुम्हाला असा टॅब पाहायला भेटेल. तुमचा इथे ऑप्शन फॉर्म हा सबमिट झाला, तर तो सबमिट झालेला ऑप्शन फॉर्म प्रिंट ऑप्शन फॉर्मवर क्लिक करायचा आहे. तुमचा जो ऑप्शन फॉर्म पूर्ण सबमिट झालेला आहे सीईटी सेलला, तुम्ही त्याची प्रिंट कॉपी तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता ऍज अ PDF. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा कॅपराउंड 3 ऑप्शन फॉर्म घरी बसून एकदम निवांत तुम्ही फिल करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये नोट आहे की केअरफुली फिल करा, कारण की पहिले 6 प्रेफरन्स कॅपराउंड 3 मध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. कोणता डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला का नाही, तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं सेकंड राऊंड. सो दॅट्स फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट.